नमस्कार मित्रांनो मी आपला मनोहर पाटील. महिलांसाठी रोजगाराची खूप मोठी संधी उपलब्ध करून आलेली आहे. तर मित्रांनो, ज्या महिला 10वी 12वी ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर अशा महिलांना आता अंगणवाडी भरतीला ऍप्लिकेशन करू शकता. तर अंगणवाडी भरतीमध्ये 3 पदांना हे अंगणवाडी पद भरण्यात येणार आहेत. म्हणजेच अंगणवाडी सुपरवायझर, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस अशा प्रकारचे जे 3 पद आहेत ते भरण्यात येणार आहेत. मित्रांनो, लास्ट मुदत तुम्हाला 31 जुलै असल्यामुळे राहिलेले 2-3 दिवसात तुम्हाला ऍप्लिकेशन करणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत. कोणत्या वेबसाईटवरून तुम्हाला फॉर्म भरता येईल, तर कोणत्या पदासाठी तुम्ही भरू शकता, कोणत्या पदासाठी किती पैशांचा चार्ज आहे, म्हणजे तुम्हाला जी फी म्हणतो आपण ती फी आहे. तर याच्या संपूर्ण डिटेल, अर्ज कसा करायचा याची संपूर्ण डिटेल आपण स्क्रीनवर पाहूया. तर मित्रांनो, मी एक परिपत्रक डाउनलोड करून ठेवलेलं आहे. तर त्या परिपत्रकाद्वारे आपण सर्व डिटेल घेणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण स्क्रीनकडे वळूयात. नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय कौशल्य विकास शिक्षण संस्थान म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्किल डेव्हलपमेंट एज्युकेशन द्वारे ही भरती जाहिरात करण्यात आलेली आहे. तर तुम्हाला अप्लाय कोणत्या वेबसाईटवर करायचं आहे, तर ही समोर वेबसाईट दिलेली https://www.nisde.co.in या वेबसाईटवरनं तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. तर 4 पदांच्या जागा तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. अंगणवाडी पर्यवेक्षक, अंगणवाडी म्हणजेच त्याला आपण अंगणवाडी सुपरवायझर म्हणतो, अंगणवाडी टीचर, अंगणवाडी कार्यकर्त्री आणि अंगणवाडी सहायिका. म्हणजे हे हिंदीमध्ये असल्यामुळे मी तुम्हाला याचं मराठीत रूपांतर देखील करून देणार आहे. तर अंगणवाडी कार्यकर्त्री म्हणजे अंगणवाडी कार्यकर्ता म्हणून एक पद आहे, ते त्याच्यात देखील आहे. आणि अंगणवाडी सहायिका म्हणजे अंगणवाडी मदतनीस. अशा प्रकारे 2026 मध्ये निघालेली ही भरती आहे. मित्रांनो, सर्व महिलांना माझी एक विनंती आहे, पूर्ण व्हिडिओ स्किप करू नका. पूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, नेशनल इंस्टीट्यूट ऑफ स्किल डेवलपमेंट एजुकेशन भारत की महिला अभ्यासियों के दिए गए ऑनलाइन पाठ्यक्रमों के प्रवेश ऑनलाइन आवेदन आमंत्रित करता है. तुम्हाला या भरतीसाठी 21/7/2026 ही तारीख लास्ट दिलेली होती, बट सूचित किया जाता है कि ऑनलाइन रजिस्ट्रेशन करने के अंतिम तिथि को पुनः बढ़ाकर 31/7 की जा रही है. म्हणजे तुम्हाला जी लास्ट डेट होती ती 21/7 होती, तर ती अंतिम तारीख वाढवून आता 31/7 म्हणजे आता 3-4 दिवस तुमच्याकडे राहिलेले आहेत. तर तुम्ही या वेबसाईट, ऑफिशियल वेबसाईटवर येऊन म्हणजेच https://www.nisde.co.in या वेबसाईटवर येऊन ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचंय. आता दुसरी नीट बघा, खाली आहे तो तुम्हाला जे प्रारंभिक स्थिती आणि अंतिम स्थिती आहे याची आपण आता दखल घेऊया. तर तुम्हाला 10/4/2026 रोजी सुरुवात झालेली होती आणि अंतिम दिनांक 30/7 म्हणजेच 31/7 पर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. आता खाली आपण बघणार आहोत तुम्हाला तुमच्या पद कोणती आहेत ते आपण पाहणार आहोत. पहिलं आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजेच महिला सुपरवायझर. त्यांचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे आणि वयाची अट 18 ते 36 3 माही अवधी, त्यांना 3 माहाचा अवधी मिळणार आहे. त्यानंतर दुसरं पद आहे आता अंगणवाडी टीचर. त्यांना 12वी पास असणं गरजेचं आहे. त्यांचं वय 17 ते 35 असणं गरजेचे, त्यांना देखील 3 माह अवधी मिळणार आहे. त्यानंतर तिसरं पद आहे अंगणवाडी कार्यकर्त्री म्हणजेच अंगणवाडी कार्यकर्ता. तर याच्यासाठी तुम्हाला देखील 12वी पास असणं गरजेचं आहे. वयाची अट 17 ते 35 असणार आहे आणि 3 माह अवधी असणार आहे. आणि चौथा आणि लास्ट आहे अंगणवाडी सहायिका म्हणजेच आपल्याला मदतनीस आपण ज्याला म्हणतो ते पद आहे. त्याला हे 10वी पास उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. वयाची अट देखील तीच आहे, 17 ते 35 आणि 2 माही याला अवधी आहे. लक्षात घ्या नीट, स्क्रीन व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण डिटेल घ्या. आता आयु सीमा लक्षात, तुमचं वय कसं, तुमचं वय किती, मोजमाप कशी होणार आहे ती बघा. अभ्यस्थी की आयु की गणना 31/3/2026 के अनुसार की जाएगी और आरक्षित वर्ग को नियमानुसार छूट दी जाएगी. म्हणजे तुमचं वय जे ते 31/3/2026 मध्ये जे वयाची मी तुम्हाला आता अट दिली, वय दिलेलं दाखवलं, त्याच्यात तुमचं वय बसणं गरजेचं आहे. आणि तुमच्या आरक्षणानुसार तुम्हाला 2-3 महिने किंवा 2-3 वर्षाची जी सूट असेल ती तुम्हाला आरक्षणानुसार देण्यात येणार आहे. आता फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. तुम्हाला सर्व ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं राहील आणि ऑनलाईन फॉर्म सबमिशन, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन क्लिक या सर्व प्रोसेस तुम्हाला ऑनलाईन करून घ्यायचे आहेत. आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे डॉक्युमेंट्स, महत्वाचा विषय की फॉर्म भरताना तुमच्याकडे काय असणं गरजेचं आहे. पहिला आहे तुमच्याकडे भारतीय सिम कार्ड वाला मोबाईल नंबर, म्हणजे तुमच्याकडे आपल्या महाराष्ट्रातील एक मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे वैध ईमेल आयडी म्हणजेच तुमच्या जीमेल आयडी असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचे जे शिक्षण झालंय, समस्त शैक्षणिक
शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र म्हणजे 10वी-12वी जे तुमचे एज्युकेशन तिथं मागितलेलं आहे शिक्षणा पद्धतीने तुम्हाला तिथं द्यायचे. कोई पहचान पत्र जैसे आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन कोई आहे. म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन जे असेल किंवा मतदान कार्ड, पॅन कार्ड ते देखील तिथं चालणार आहे. त्यानंतर तुमच्याकडे एक स्कॅन फोटोग्राफ पाहिजे, म्हणजे फोटो तुमचा पासपोर्ट साईज फोटो पाहिजे, जो फॉर्म भरताना तुम्हाला 1 MB ची साईज पाहिजे आणि JPG फाईल पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या सिग्नेचर करायची आहे, ती सिग्नेचरची जी साईज आहे ती तुम्हाला 500 KB आणि JPG फाईलच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. आता हे सर्व गोष्टी झाल्या. तुम्हाला तुमच्याकडे डॉक्युमेंट्स कोणकोणते पाहिजे ते सर्व बघितलं गेलं. आता ऑनलाइन आवेदन निम्न 5 चरणों में पूर्ण किया जाएगा. म्हणजे तुम्हाला 5 स्टेप मध्ये तुम्हाला ही प्रोसेस करून घ्यायची. ती कशी करणार? सबसे पहले अभ्यर्थी रजिस्ट्रेशन करने के लिए प्रशिक्षण का नाम, अभ्यर्थी का नाम, मोबाईल नंबर, ईमेल ID सब प्रदान करणे होगी. एवढी डिटेल तुम्हाला तिथं टाकायची. त्यानंतर तुम्हाला OTP सेंड करायचा आहे. तुमच्या मेल ID वर जाईल, तुमच्या मोबाईल नंबरवर OTP जाईल व सर्व ते तुम्ही नीट भरून व्हेरीफाय OTP बटनाला क्लिक करून तुमचे रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला सफलतापूर्वक लॉग इन म्हणजे तुम्हाला काळजीपूर्वक लॉग इन करून घ्यायचंय आणि जे तुम्हाला प्रिंट दिलेले किंवा प्रिंट निघेल ती देखील तुम्हाला, क्योंकि रजिस्ट्रेशन नंबर के आधार पर ही प्रक्रिया होगी. म्हणजे तुम्हाला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो देखील तुम्हाला तिथं कामास येणार आहे. आणि त्यानंतर 5वी स्टेप राहील, लॉग इन होने के उपरांत पंजीकरण विंडो ओपन होगी, जिसके प्रथम चरण में बेसिक डिटेल मतलब पर्सनल इन्फॉर्मेशन स्वतःची माहिती तिथं टाकायची आहे. द्वितीय चरण में पत्ते म्हणजे तुमचा पत्ता तिथं टाकायचे. तृतीय चरण में तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर आणि अपलोड करना है आणि चौथे चरण में तुमको शुल्क भुगतान करना है, म्हणजे तुम्हाला ती फीस भरायची आहे. आणि 5वें चरण में आवेदन हे फायनल सबमिट करून प्रिंट तुम्हाला काढायची. आता एक नोट आहे, नीट लक्षात घ्या. प्रत्येक चरण पर डिटेल भरने के उपरांत एडिट करने का ऑप्शन उपलब्ध है. म्हणजे तुम्ही माहिती भरत असताना जर कुठं काही चुकलं तर एडिट ऑप्शन तुम्हाला तिथं उपलब्ध आहे. बाद में किसी अन्य में कोई परिवर्तन नहीं होगा. जर तुम्ही सबमिट करून घेतला फॉर्म तर नंतर तुमच्या फॉर्म मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. अभ्यर्थी जब तक 5वां चरण पूर्ण नहीं कर लेता तब तक आपका आवेदन पूर्ण नहीं माना जाएगा. जोपर्यंत तुम्ही पूर्ण स्टेप पूर्ण करत नाही 5 तोपर्यंत तुमचे आवेदन एक्सेप्ट होणार नाही. त्याचबरोबर ऑनलाइन फॉर्म में लाल चिन्हित सभी फील्ड अनिवार्य है. जिथे जिथे तुम्हाला असं लाल रेड कलरचं टिक असेल तर ते सर्व तुम्हाला भरणं म्हणजे गरजेचं आहे. पोर्टल आपको तब तक आगे बढ़ने की अनुमति नहीं देगा जब तक की तुम अनिवार्य फील्ड भरी नाही जाते. जोपर्यंत तुम्ही ते टिक केलेले जेवढे राहतील रेड कलर मध्ये ते पूर्ण डिटेल भरणार नाही तोपर्यंत पुढे प्रोसेस होणार नाही. म्हणून पूर्ण जेवढे पण रेड कलरची तुम्हाला डॉट दिसतील तेवढं सर्व भरणं अनिवार्य आहे, म्हणजे तुम्हाला भरणं गरजेचं आहे. परत तुम्हाला OTP टाका, ईमेल ID व्हेरीफाय करा, हे सर्व प्रोसेस तुम्हाला करून घ्यायची. आता तुम्हाला थोडक्यात सांगतो, तुम्हाला फोटो कसा म्हणजे ऑनलाईन आवेदन करता वेळी तुम्हाला फोटोची साईज किती पाहिजे ते बघणार आहोत आपण. तर फ्रंट पेज आहे ते 35x45 म्हणजे हे तुमची जी वेबसाईट तुमची जे साईज आहे ती त्या पद्धतीने पाहिजे आणि 1 MB ची पाहिजे. म्हणजे आणि तुम्हाला JPG या फॉर्मॅट मध्येच तुम्हाला ती साईट अपलोड करायची, तरच तुमचे सिग्नेचर आणि फोटो अपलोड होणार आहेत. आणि फोटोग्राफ आणि हस्ताक्षर सफलतापूर्वक अपलोड करने होने के बाद शुल्क भुगतान डिपॉझिट फी का लिंक खुलेगा. जोपर्यंत तुम्ही हे वरचे 5 स्टेप जे आहेत ते पूर्ण करत नाही तोपर्यंत तुम्हाला डिपॉझिट फी करता येणार नाही. मित्रांनो आता हे झालं. आता आपण आवेदन शुल्क भुगतान का तरीका म्हणजे तुम्ही जे फी भरणार आहे ती कोणासाठी किती आहे ते आपण पाहणार आहोत. हे इथं पदांची नावं दिलेली आहेत. पहिलं पद आहे अंगणवाडी पर्यवेक्षक म्हणजेच अंगणवाडी महिला सुपरवायझर. ती जर UR आणि EWS म्हणजेच ती अनारक्षित EWS मध्ये असेल ओपन कॅटेगरी मध्ये तर 500 रुपये आहे आणि जर OBC मध्ये असेल तर त्यांना देखील 500 आहे. अनुसूचित जाती म्हणजे SC मध्ये असतील तर 400 आहे आणि ST मध्ये असतील तरी 400 आहे. लक्षात घ्या नीट, मी नीट डिटेल देतो तुम्हाला, व्हिडिओ स्किप करू नका. 2 नंबरचं पद आहे अंगणवाडी टीचर. तिच्यासाठी देखील EWS ओपन कॅटेगरीला 500 आहे, OBC साठी 500 आहे, अनुसूचित जातीसाठी 400 आणि अनुसूचित जमातीसाठी 400 आहे. आणि तिसरं पद आहे आता अंगणवाडी कार्यकर्त्री म्हणजेच अंगणवाडी कार्यकर्ता. त्याच्यासाठी देखील EWS म्हणजेच ओपन कॅटेगरी 500 आहे, OPC तुम्हाला 500 आहे, SC ST तुम्हाला 400 रुपये. आणि चौथं आणि लास्ट आहे अंगणवाडी सहायिका म्हणजे मदतनीस. त्याच्यासाठी ओपन कॅटेगरीला 500 आहे, OBC कॅटेगरीला 500 आहे आणि बाकीचे 2 जे आहेत SC ST कॅटेगरीला 400 रुपये. नीट लक्ष घ्या, एवढी फी तुम्हाला तिथं भरणे गरजेचे आहे. आता जोपर्यंत तुम्ही ती फी भरणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमची जी प्रिंट आहे ऍप्लिकेशन प्रिंट ती येणार नाही. आता अजून एक महत्वाचा पॉइंट नीट बघा तुम्ही. आता ऑनलाइन जेव्हा तुम्ही आवेदन पत्र अंतिम रूप में सबमिट करोगे तब उपरांत आपके आवेदन में कोई किसी प्रकार का संशोधन किसी भी दशा में नहीं हो सकता. म्हणून मी तुम्हाला अगोदर वरती बोललोय की तुम्हाला जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार तेव्हा तुम्ही एडिट ऑप्शन तिथं असणार आहे, तेव्हा तुम्ही एडिट करून ती तुमची चूक झाली असेल ती दुरुस्त करा. नंतर जोपर्यंत तुम्ही जर फायनल सबमिट केलं तर तुमच्या कोणत्याही प्रकारचे संशोधन म्हणजे तुमच्या कोणत्याही प्रकारचं एडिट
अपडेट तिथं होणार नाहीये. समजा की तुमची प्रिंट डाउनलोड होत नाहीये तर तुम्ही या दूरभाष क्रमांक म्हणजेच हा मोबाईल नंबर आहे 9319185100 या नंबरला तुम्ही 10 ते 5 म्हणजे सकाळी 10 ते संध्याकाळची 5 वाजेपर्यंत केव्हाही फोन करू शकता किंवा कॉन्टॅक्ट झाला नाही तर तुम्ही helpdesk@nisd.co.in या मेल आयडी वर तुम्ही मेल टाकून देखील तुमचे प्रॉब्लेम सांगू शकता. म्हणजेच त्यांनी कस्टमर केअर सुविधा देखील चांगल्या प्रकारे उपलब्ध करून दिलेली आहे. आता प्रवेश प्रक्रिया पहिला आहे अभ्यर्थी म्हणजे अभ्यर्थी का प्रवेश चयन मेरिट लिस्ट के अनुसार होगा. तुमची मेरिट लिस्ट नुसार तुमचं जे प्रवेश प्रक्रिया ती होणार आहे. तर मित्रांनो लक्षात घ्यायचं तुम्हाला सर्व डिटेल आपण देणार. तर तुमच्याकडे असणारा फॉर्म आपला पंजीकरण रजिस्ट्रेशन फॉर्म जो आहे तो स्वतःचा तो व्यवस्थित काळजीपूर्वक तुमच्याकडे सर्व शैक्षणिक डॉक्युमेंट्स आधार कार्ड पासपोर्ट फोटो रंगीन हे सर्व तुम्ही एका सेट बनवून घ्यायचंय. याच्यात पूर्ण डिटेल बघून तुमचे हे रजिस्ट्रेशन हे कम्प्लीट किंवा तुमचे फॉर्म हा सबमिशन होणार आहे. आता आपण बघणार आहोत की आता पुढचा पॉइंट आहे की सामान्य दिशा निर्देश म्हणजे तुमचे नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ स्किल डेव्हलपमेंट एज्युकेशन की ऑफिशियल वेबसाइट पर ही आपका आवेदन स्वीकारा जाएगा आणि आवेदन करते वेळी तुम्हाला इंग्रजी भाषेतच आवेदन करायचंय. अन्य कोणत्याही भाषेत तुमचा स्वीकार केला जाणार नाही म्हणून फॉर्म भरताना इंग्लिश मध्येच भरायचा आहे. आता पुढचं बघा हायस्कूल अथवा समकक्ष उत्तीर्ण परीक्षा के प्रमाणपत्र पर अंकित जन्मस्थिति ही मान्य होगी. जन्मतिथि हेतु उक्त प्रमाणपत्र अतिरिक्त अन्य कोई अभिलेख मान्य नहीं होगा. तुमच्या डॉक्युमेंट्स वर जी जन्मतारीख आहे तीच ग्राह्य पकडली जाणार आहे. दुसऱ्या डॉक्युमेंट्स वरची जन्मतारीख तुमची ग्राह्य पकडली जाणार नाही म्हणून फॉर्म भरताना त्याच्यावरची जन्मतारीख तुम्हाला तिथं टाकायची. अशा प्रकारची संपूर्ण डिटेल आपण दिलेली आहे. तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत असतील अडचणी येत असतील तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्स मध्ये टिक करा किंवा मला कमेंट्स करा. नाहीतर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. तिथं येऊन तुम्ही कमेंट्स करा. आपल्या तुम्ही तिथं जरी तुम्हाला जर रिप्लाय येत नसेल तर आपल्या इंस्टाग्राम ग्रुपला जॉईन व्हा. अशा प्रकारे आपण सर्व ठिकाणी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू आणि असेच महत्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.